तो नमस्कार दोस्तों, आप सबका स्वागत है अपने YouTube चैनल पे जिसका नाम है फिट विद प्रतीक। चैनल का नाम भले ही फिट विद प्रतीक है, लेकिन हम जा रहे हैं व्लॉग शूट करने के लिए। मैं और मेरे साथ मेरे 6 दोस्त हैं। हम सब जा रहे हैं अभी एकवीरा कारला। तो वीडियो हिंदी मराठी दोनों मिक्स रहेगा। तो आगे देखते हैं। अभी दोस्त लोग आ रहे हैं रहने के लिए। अभी सुबह के 5 बज रहे। लेट्स सी। ये अपनी ड्रेसिंग, बाकी वो आने के बाद मिलते हैं। सुबह के 5 बजे पूरा रास्ता खाली है, कोई नहीं है, सिर्फ मैं अकेला है। और ये अपनी बिल्डिंग। बाकी देखते हैं, अभी आएंगे वो लोग, फिर मिलाते हैं उनसे। गाइज मेन बात बताना भूल गया, अपना एक दोस्त है प्रणव गायकर, उसका बर्थडे आज। तो वो बर्थडे के दिन लेके जा रहा है। और चैनल का नाम फिट विद प्रतीक है। तो मैं सोच रहा हूँ कि या तो चैनल का नाम चेंज कर देते या फिर अलग चैनल बना देते। बाकी सामने से नहीं, एक कार आ रही है, शायद से वही है अपनी। लेट्स सी। मोरया बाबा की जय। ओम साई। आपण कारमध्ये बसलेलो आहे आणि आतापासून ब्लॉग मराठीमध्ये चालू आहे। सगळे मराठी बोलत आहेत। आपला सर्वांना यश, इकडं ओमकार आहे, सार्थक, चैतन्य दिसत नाही, हा दिसत नाही, पुढं प्रणव आहे आणि बाजूला ड्रायव्हर आहे। बाकी जाऊ आता सुखाचा प्रवास करत। बरोबर आहे का ना भाऊ? बरोबर आहे भाऊ, एकदम बरोबर आहे का? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे। तर गाईज आता मी आणि माझे मित्र नाश्ता करायला आलेलो आहे। आणि बड्डे बॉय, हॅपी बड्डे भावा। थँक्यू भाऊ। 2 मिनिट। बाकी आपल्यासोबत मित्र आहेत आणि आपण आलो आहे ठाकरे हॉटेलला। बाकी आता नाश्ता करू आणि मग निघू इथून। कर्जत आता क्रॉस केला आणि कर्जत क्रॉस करून आलेलो आहे। बाकी बघू थोडं काय होतं। मस्त एन्जॉय करतोय ट्रिप। भावा तुला कसा वाटतं तुझा बड्डे? काय नाही, एकदम भारी वाटलं। भावाचा बड्डे, भावाची इच्छा होती एकविराला जायचं। आलो आता मस्त। तर आता नाश्ता करून पुढं भेटू। यश नाही आलं वेगळं वडापाव अजून एक सांग ना। गाईज आता आपलं नाश्ता करून झालेला आहे आणि ही आपली कार आहे अर्टिगा। आता मित्र आपली पेमेंट करतोय आणि मस्त होता वडापाव, ठाकरे हॉटेल। बाकी आता निघू आता इथून आणि पुढचा साईराम, ओम साईराम आणि पुढची जर्नी एन्जॉय करू। भेटू मध्ये मध्ये। गाईज आता आम्ही खंडाळ्याला आलेलो आहे। एक नंबर व्ह्यू आहे आणि माकडं बघू शकता। आणि हे तर काहीच नाही, इथं जो व्ह्यू आहे बादशाह रे बादशाह व्ह्यू आहे। एक नंबर व्ह्यू आहे, क्लास व्ह्यू आहे, मस्त आहे बघा।
एकदम असे धुके वगैरे दिसत आहेत. लय भारी सीन आहे इकडचा. बाकी आता थोडे फोटोज शूट करू आम्ही आणि फोटो शूट करून झाल्यावरती निघू. आता हार्डली एक त्या मित्रालाच माहिती अर्धा तासाचा रस्ता असेल कदाचित, कारण की मी सेकंड टाईम आलो तर एवढा समजणार नाही. बाकी काय व्ह्यू आहे बघा. एव्हा माकड बसला इकडं. बाकी व्ह्यू क्लास आहे. काहीच आता फोटो काढून झालेला आहे आणि जाम ट्रॅफिक बघू शकता इकडं. जाम ट्रॅफिक झाले. ते मित्र येतात बाकीचे. आता फोटोज वगैरे काढून निघू इथून. बाकी मस्त एक नंबर व्ह्यू आहे. धुके बघा तिकडं, ट्रेन खतरनाक. गाईज आता आमचा फोटोशूट करून झालेला आहे आणि सगळे निघलेले आहेत. ड्रायव्हर दादा पण रेडी आहे. आता मस्तपैकी फोटोज वगैरे काढले. बाकी आता जाऊ. हे किती वेळाचा रस्ता आहे? आता फक्त अर्ध्या तासाचा रस्ता उरलाय. डायरेक्ट घाटातून वरती डायरेक्ट पोहोचू. आता एकविरा आहे. अर्ध्या तासाचा रस्ता आहे. सो गाईज आता आम्ही 2 मिनिटात एकविरेला पोहोचू. एकदम मस्त प्रवास झालेला आहे. एकदम सुखाचा आलोय. मजा आलेली आहे. मजा आलेली आहे. आज आम्हाला प्रवास करायला. तर आम्ही आता पोहोचणार आहे आणि ब्लॉगला एन्जॉय करा. पोचलेलो आपण एकविरेला. बाकी आता दर्शन घेऊ. जाम भारी वाटतोय. सकाळचा एक नंबर. सकाळी पावणे 8 उत्साहित सगळे पोरं फुल उत्साहित आहेत. जेव्हा भाई तर जास्त उत्साहित आहे आणि यो अति उत्साहित आहे. काहीच आता गाडी पार्क करतोय पार्किंग मध्ये आणि मग इथून चालत जावं लागेल. ड्युटी नंबर कुठला आहे? दिल्ली. जाऊ आता चालत. आलेलो आहे. गाडी पार्क केलेली आहे आणि निघू आता. कमर दुखायला लागली बसून बसून माग. काय काय ओटी भावानी ओटीचं सामान बदला बरोबर आणलं. इकडे खर्च जास्त करायलाच नको भावाला. अरे हा पकड आहे. फॉर्च्युनरला काय ऑटोमॅटिक आहे का? हा बटन आहे. ठीक आहे, पुढच्या वेळेस फॉर्च्युनर घेऊन येऊ. तेवढा काही विषय नाही. तोपर्यंत मी सक्सेसफुल असेल. चला बघू तेव्हा येऊ व्लॉग. चला मनसेवाले भेटू आता. हे आता किती मिनिटाचा रस्ता आहे? अर्धा तास. चालेल चला. थोडीशी तरी ट्रेकिंग कर मित्रा. ओके. जिमला जातो आटला पाहिजे. तिथं एक मंदिर आहे आधीच. तिथं दर्शन करून हो पुढं थोडं साडी आणि हार घेतलेला आहे. आता दम तर लागतोच अर्धा ना, पण काही विषय ना. चाललो आता वरतीच. बाकीचा आमचा ग्रुप वरतीच गेला. आम्ही पाठवून चाललो. चल वरती गेलो.
ओमकार दाखव. आणि पोचलेलो आहे आम्ही. बघा आता दर्शन वगैरे करतो आणि मग भेटतो. मला दाखव रे बबलू. नाही आता दर्शन झालेलं आहे आमचं आणि करणार रे पूर्ण चालला आला. एकदम मस्त वाटतंय. दर्शन झालेलं. जी इच्छा होती मनात ती मारलेली पूर्ण झाली. ती नक्कीच येणार नाही इकडं. आणि 2 मित्र आहेत ते हार चालवायला थांबले तिकडं. बाकी आता आम्ही बाहेर जाऊन थांबतो. एकदम मस्त वाटलं. भावा कसा वाटलं? एकदम भारी, एक नंबर. यश कसा वाटलं? यश एक नंबर. भावा तुला कसा वाटलं? चैतन्य एक नंबर भाऊ, एक नंबर. बाकी आता एन्जॉय. दिस इज लाईफ ब्रो. पोरं फुल एन्जॉय करतात. नाक थोडा आता व्ह्यू खाली जाऊन आम्ही खालच्या मंदिराला पण भेट देऊ आणि व्ह्यू एन्जॉय द व्ह्यूज. दर्शन झालेलं आहे आता काहीच. आणि बाकीचे मित्र सगळे तिकडे आहेत. मी इथं उभा आहे. म्हणजे खूप मस्त वाटतं की देवस्थानी येता तुम्ही आणि एकदम शांत वाटतो. बाकी इकडचं आजूबाजूचं नेचर पण आहे. खूप भारी वाटतो. आणि जी मनातली विश होती ती मागितली, बघू आता पूर्ण होते का नाही. म्हणजे असं नाही, होईल ती पूर्ण. बाकी खाली होतं माहिती आहे का? गाईज आता आपण आपल्या मित्रांना जॉईन झालेलो आहेत. बघू शकतात. हो तुला काय बोलायचं आहे का? मला इकडे येऊन खूप चांगलं वाटतंय. आपण आलो आज प्रणवभाई दादा यांच्या बड्डेच्या दिवशी आलो. तुला काय बोलायचं आहे का? काय नाही, मला नाही काय बोलायचं. समाधान झालं तुझं? पाया पडून समाधान झालं? समाधान झालं तर माझं समाधान. ओके. नाही मला चांगलं वाटलं. मी पहिल्यांदा आलो, दर्शन भारी आलं. आम्ही तरी एक वेळा आलो असू. बाकी पोरगा पहिल्यांदा आलाय. तुला काय बोलायचं आहे? खूप चांगलं वाटलं. काय नाही बोलायचंय. आमचे ब्लॉगर मित्र बोलतील. मला तर जाम भारी वाटला. आता आम्ही काही- अजून एका ठिकाणी जाणार आहोत फिरायला. पळत जरी नाही, आता अजून लोणार एक ठिकाण बाकी आहे. तिथून मग पळत. तुला काय बोलायचंय भावा? सेट म्हणून तर तुम्हाला उलट. तुला काय बोलायचंय? काय नाही. कमीच बोलू. तुझं बोलवा. रस्त्यात मग काय विषय नाही एकदम ना रे. मस्त वाटलं. आता काही नवस होतं ते मागितलं. आता ते लेफ्ट साइडला आहे. बघू. पण एकदम भारी वाटलं. एकदम चिल मिळेल आणि मस्त असं नेचर आहे. बाकी भाऊ आपला पहिल्यांदा आलेलो पण दर्शन एक नंबर झालं. मला आवडलं. हा ऍक्च्युली येत नव्हता, त्याच्या मागे लागलो आम्ही. चल 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 ओंकार इकडे. आपला भाऊ येत होता का? नाही नव्हतं येत. त्याला पण आणलंय. त्याला आम्ही खेचून आणलं. त्याला बोललो भावा तुला यायचं आहे. सकाळी 4 वाजल्यापासून त्याला फोन करत आम्ही. तेव्हा कुठं तो आलाय. बाकी आता खाली उतरता भेटू. वाटलेला दिसतो माहिती जास्त काही आता आम्ही सगळ्यांनी पेढे वगैरे घेतलेले आहेत. आता आम्ही चाललोय खाली आणि मग तिथं चिकी वगैरे बघू खाली. आणि तसंच गगनगिरी मठात जाऊ खोपोलीला जर जायचं असलं तर. आणि मग तिकडून घरी खाली जाऊन भेटू. पलस देरीला जाऊ. आता खाली जाऊन भेटू. आम्ही फक्त 4 जण आहेत आणि आमचे बाकीचे 3 मित्र खालच्या मंदिरात पोहोचलेले आहेत. तर आता खालीच जाऊ. तिथं जरा रिस्की आहे, तर जरा कॅमेरा बंद करतो. गाईज आता मित्र पण भेटलेले आहेत. ते 3 राहिलेले ते. आणि आता आम्ही एकदम खाली चाललोय पायथ्याशी. तिकडे दर्शन घेणार आणि मग कारला इकडून तिकडे बोलवणार. आपल्यासोबत कोण? आणि आमच्यासोबत डॉगेश भाई पण आहे. बाकी इज्जत आहे. आता खाली जाऊन भेटू. गाईज आता मी ब्लॉग लीड करतोय. प्रतीकने खूप ब्लॉग लीड केला. आता माझ्या हात दुखायला लागले म्हणून त्याच्या हातात दिलेला आहे कॅमेरा. हात दुखायला लागले. मग आता मी चुकीच्या हातात कॅमेरा दिल्यावर चुकीची गोष्टी करत. पण आता त्याच्याकडे अँगल पण नीट येत नाहीये. बट ठीक आहे, चुकीचं भाऊ आमचा प्रयत्न करतो. आम्ही खाली उतरतोय आणि हे मित्र जरा गायब झालेले मगाशी.
बट ते सगळे आता मिसळलेत. आता सगळे मिसळलेत, मिसळपाव झालेले आहेत. आता आम्ही खाली उतरलो. इकडं पहिले मस्त काकडी विकडी बसायची, पण सकाळच्या वेळेस आलो आहे तो कोण बसलेलं नाही. भूक तर लागले, खाली जाऊन खाऊ, काही विषय नाही. खाली पायथ्याशी जरा जाऊ आणि तिकडं दर्शन करू आणि मग ड्रायव्हर काकांनी गाडी वरती लावलेली आहे, त्यांना बोलू. ड्रायव्हर काका तर डायरेक्ट किंग आहेत, गाडी अशी पळवतात त्या आयला नाही. तुम्हाला 2 तासात पोहोचवला. नाद चालू नाद केला का नाही? नाद चालू एक नंबर. आणि यांचा काहीतरी तर रावच माझ्या आधी. डाळ भात शिजतो, शिजू देत त्यांचा. घाटात लय डेंजर गाडी. डॉगेश भाई आमच्या सोबत अजून एक आहे, म्हणजे आम्ही 1 2 3 4 5 6 पोरं. नाही, आपण किती 7 पोरं आणि डॉगेश भाई आपला भाऊ, 7 जण. न्यू मेंबर. इन द हाऊस. मन ना एकदम गाईज म्हणजे प्रसन्न वाटतो की खूप स्ट्रेस असतो, तणाव असतो काही गोष्टींमुळं. बट जेव्हा असं देवस्थानी जातो ना तेव्हा एकदम मेंटली रिलीफ होतो, एकदम पीसफुल वातावरण वाटतो आणि मेंटली जो डिस्टर्बन्स असतो तो थोड्या वेळासाठी लांब जातो. थोडा वेळ काय बिलकुलच लांब जातो आणि आता एकदम भारी असं वाटतं. बाकी 2021ला मी पहिल्यांदा आलेलो, त्याच्यानंतर आता आलोय. फार डिफरन्सेस झालेले तिकडं आणि पण रस्ता असेल तसा. हा रस्ता जसा तसा आहे, पण जरा जास्त बोललो वाटतं. आता बंद करतो आणि खाली जाऊन भेटतो तुम्हाला. गाईज मगाचपासून काकडीच्या शोधात होतो, काकडी भेटलेली आहे. काकू काकडी कितीला आहे? 10 रुपयाला द्या एक. आता भाईच्या खिशातून नोट काढले, घे 2 द्या. हा मस्त मसाला बिसाला लावून द्या, एक नंबर. वरती बघा होतं पण खाली भेटला. काकू दे हे कितीला आहे? कैरी 20 रुपयाला. काहीच कधी पण इकडे आले ना मावशीकडे या. आणि हे एक तो कैरीचा एक ग्लास द्या. आता खातो आणि तुम्हाला खाली भेटतो. भावांनो तुमच्यासाठी कानपिन घेऊन आलेलो आहे. खाण्यासाठी तुमच्यासाठी काकडी आहे आणि पिण्यासाठी मसाल्याचा पाणी आहे. इज्जत आहे का नाही? दर्शन पण झाला म्हणजे हे पण चांगलं. बाकी आता इथं तुमचं सामान आहे, सामान घेतो आणि गाईज आता आमचा खाली पण दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघलो आता. सो आता काय खाणार असू तर तेव्हा भेटू. बाकी दर्शन वगैरे मस्त झाला. बाकी भावना कसा वाटला तुम्हाला? भाव तुला कसा वाटला? एक नंबर वावले माझ्या. आता आम्ही 2-3 वर्षांनी आलो, मजा आली. 2-3 वर्षांनी पण 3 वर्षांनी आलो. बाकी आता प्रणवचा बर्थडे दिवस मस्त जाऊ दे. आणि आता आम्ही निघलो इथून, तर पुढे जाऊन भेटू काय खायचं असलं तेव्हा. A1 चिकीमध्ये थांबलेलो चिकी घेण्यासाठी आणि तिकडून आता स्टारबक्सला आलेलो आहे. भाऊ आमच्या आतमध्ये गेलेले आहेत, काय ऑर्डर देतात बघू स्टारबक्समध्ये. पहिल्यांदा आलो आहे, रिचनेस तर आहे. पहिल्यांदा आलो आहे, रिचनेस तर आहे. बाबा बाबा किमती आहेत का काय? चड्डी फाटस्तावर किमती जास्त घे. बेकार विषय. पण आपला भाऊ आलेला आहे आणि एकदम आईस पाईस आहे बसा विसाला. बाकी ठीक आहे. गाईज बाथरूममध्ये आलो आहे. रिचनेस आहे म्हणजे स्टारबक्स आहे आणि आपल्याकडे तर तेवढा पैसा नाही, पण आपला भाई भरतोय. येतील आपले पण दिवस आपण आपल्या भाईचे भरू. बाकी पहिल्यांदा स्टारबक्समध्ये आलो आहे, मस्त वाटतं. पण ठीक आहे, आईला मी गोरा दिसतो.
राहायला बाथरूमची पण धावते, बाथरूम नाही दाखवत, बाथरूमची पण रिचनेस सुसू करतो आणि कल्टी देतो. त्यांनी काय मागवलं ते बघू. इथं बघा स्नॅप काढायचा, स्नॅप काढतोय आणि माझे मागवलेले ते दिली एक आहे. आता निघू आपण, आले आहेत ते बाहेर. गाईज आता आम्ही आलेलो आहे साठे मिसळला. मिसळ बघ ना खायला असं माहिती का, हे लोक तर स्टारबक्स ब्लॉगरच्या बाजूला नुसतं कॅमेरामध्ये येणार तो नुसता कॅमेरामध्ये येणार. तर आता गाईज आम्ही मिसळ बघ होण्यासाठी आलेलो आहे. काय बोलशील का ते मागले आहे काय यायलाच लागतं स्टारबक्स. सांग ना मिसळ. हवा आता आपली मिसळ आलेली आहे. गाईज आता खाऊन वगैरे झालेलं आहे आणि बिल बघू शकता. 550 बिल तर दाखव. साठे मिसळ यायला घेतली अरे. कधी पण या रस्त्याने कुठे जात असेल तर तिकडे साठे मिसळला या. प्रमोशन केलेलं फुकट. बाकी सगळी गॅंग निघलेली आहे. खतरनाक. एक नंबर. मी पण तो विचार केला ना, बोललो पहिला प्रतीकला फोन लावता. प्रतीकला पळसदरीला आलोय मठात स्वामी समर्थांच्या मठात बघू. तर गाईज आता आपण कार मध्ये येऊन बसलेलो आहे आणि कार मध्ये ड्रायव्हर काका नाहीये. कार मध्ये ड्रायव्हर काका नाहीये कारण की भेटले का काका इथं आतमध्ये मठात बसले आरतीसाठी. जमतंय का आज जायला. आणि आम्ही बसलोय पण आम्हाला जाम गरम होतोय. बाकी काकांनी गाडी कशी चालवली? अरे एक ना फुल डॉक्टर ड्रायव्हिंग. नुसता घे रे घाटातून, नुसता झोपो. बाईक असती तर फुल आपले पाय नाही डोपरे सोडले असते. घाटामध्ये एकदम म्हणजे डेंजर लेवलला चालवली. इकडून टर्न तिकडून टर्न. बाकी मस्त. ड्रायव्हर काका कसे वाटले भाऊ तुला? एक ना. तर गाईज आता आपला ब्लॉग इथंच एंड करू. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. असेच ब्लॉग परत अपलोड करत राहू की नको ते सांगा. बाकी माझ्या भावाला सपोर्ट करत राहा आणि मला फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामवर. माझी आयडी प्रणव एकनाथ गायकर. बोला रे. बाय बाय.